टीम इंडियाच्या स्वागताची जगजेतेपदाचा आज मायानगरीमध्ये जल्लोष पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक निघणार आहे। तर टीमच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर असल्याचं दिसतंय। दुपारी 2 वाजता टीम इंडिया ही दिल्लीहून मुंबईसाठी येणार आहे। तर मुंबईतील मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक त्यांची काढली जाणार आहे। वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या सत्काराचाही कार्यक्रम होणार आहे। तर टीम इंडिया ज्यांनी जगजेतेपदावर दावा केलेला आहे, जगजेतेपद जिंकून आणलेला आहे, त्या टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत मायानगरीमध्ये केलं जाणार आहे। आणि ही मायानगरी असल्यामुळे या जल्लोषाला वेगळा साज असेल। संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान विजयी यात्रा करण्यात येणार आहे। यामध्ये जर आपण सहभागी किंवा पाहण्यासाठी येणार असाल तर 4:30 पूर्वी मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर आपण हजर राहावं। रोडवर कोणीही येऊ नये। तसेच क्रॉसिंग करताना जंक्शन्सवरच क्रॉसिंग कराल याची खात्री करावी। सुमारे 7 वाजता वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये ग्राउंडवर विजयी फेरी होणार आहे। खासगी वाहनांचा वापर टाळा व पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव जे नियोजन केलेलं आहे त्याकरिता देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचं आपण पालन करावं असं पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो। तर आपण बघितलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीने आवाहन करण्यात आलं आहे सर्व मुंबईकरांना। आणि मुंबईमध्ये जे लोक येत आहेत टीम इंडियाला बघण्यासाठी किंवा त्यांची एक झलक बघण्यासाठी या जगजेतेपदानंतर, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना म्हणावी लागेल। 4:30च्या आधी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोहोचा असं आवाहन करण्यात आलं आहे, कारण त्यानंतर इथं कदाचित येता येणार नाही, एवढी गर्दी झालेली असेल। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय नवी दिल्ली विमानतळ आणि त्याचबरोबर ज्या हॉटेलमध्ये टीम इंडिया पोहोचलेली आहे त्या हॉटेलच्या बाहेर कसा हा जल्लोष आपल्याला दिसतोय, हा जोश आपल्याला पाहायला मिळतो। आणि दिल्लीतली ही रस्ते आहेत, हा तोच रस्ता आहे जो विमानतळावरून त्या हॉटेल ICC हॉटेलपर्यंत जातो आणि तिथं प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी लोकांचा उत्साह सुद्धा आपल्याला दिसून येतोय। दरम्यान याच व्हॅनमधून सर्व खेळाडू हे त्या हॉटेलच्या दिशेने निघालेले आहेत। अगदी काहीच वेळामध्ये ते हॉटेलमध्ये पोहोचणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं जल्लोषात इथं स्वागत केलं जाईल। विशेष मेन्यूची व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आली आहे, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे, कारण एकतर टीम इंडिया ही सतत खेळत होती T20 वर्ल्ड कप मध्ये आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। किती चांगल्या पद्धतीने दमदार कामगिरी त्यांनी बजावलेली आहे या क्रिकेटच्या मैदानामध्ये। आणि त्यानंतर बार्बाडोस मध्ये 2-3 दिवस अडकल्यानंतर आता टीम इंडियाचं इथं आगमन होताना दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।